नमस्कार. प्राध्यापक मांगले, जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या. या पार्श्वभूमीवरती कोल्हापूरच्या विकासाच्या संदर्भात बोलल्याशिवाय चालणार नाही, कारण येणाऱ्या पिढीला, येणाऱ्या नगरसेवकांच्या पिढीला चांगलं मार्गदर्शन व्हावं अशी आमची इच्छा आहे. याला अनुसरून कोल्हापुरात आज मी ज्यांच्याबरोबर आज हे पॉडकास्ट करतोय त्यांची माहिती घेतल्याशिवाय पुढे जाणं म्हणजे आपण काहीतरी चुकतोय असा त्याचा अर्थ आहे. आज माझ्या समोर माझ्याबरोबर पॉडकास्टसाठी उपलब्ध आहेत ते राजेंद्र सावंत. गेले 35 वर्षे या क्षेत्रात काम करतात. कोल्हापूरचे जे डीपी आहेत, डीपी प्लॅन आपण म्हणू, विकास आराखडे 1977 असेल, 1999चा असेल, या सगळे त्यांना मुखोद्गत आहे. सगळं काही त्यांना माहिती आहे. याशिवाय कोल्हापूरचा इतिहास राजर्षी शाहू महाराजांनी केलेला डीपी प्लॅन म्हणू आपण त्याला, किंवा त्यांनी केलेला विकास आराखडा म्हणू, राजाराम महाराजांच्या बाबतीत त्यांनी केलेला विकास आराखडा म्हणू, तर या सगळ्यांचं ते म्हणजे एक चालता बोलता कोश आहे. आज आपण त्यांच्या बरोबर बोलणार आहोत. कदाचित हा व्हिडिओ थोडासा लेंदी वाटेल, पण आवर्जून शेवटपर्यंत पहा अशी मी सगळ्यांना मनापासून विनंती करतोय. सर नमस्कार. नमस्कार. राजेंद्र सावंत साहेब, आर्किटेक्ट असोसिएशनचे माजी अध्यक्ष, आज आपल्या समोर बोलतायत. साहेब, लौकिक अर्थानं मी तुमच्याशी काही प्रश्न विचारत आणि तुम्ही उत्तर सांगावं असं काही मला वाटत नाही. त्याच्यापेक्षा मी एक ब्लँकेट म्हणजे सर्वसमावेशक असा एकच प्रश्न विचारतो आणि मग नंतर त्याला तुम्हीच सगळं सांगत राहावं असं मला वाटतं. सर्वप्रथम एक थोडी गोष्ट महत्वाची सांगतो की कोल्हापूरचा इतिहास आणि कोल्हापूरचा विकास आराखडा राजर्षी शाहू महाराजांच्या शिवाय अपूर्ण आहे. सगळ्याच गोष्टी त्यासाठी तो एक प्रश्न असेल. आणि तत्पूर्वीचा कोल्हापूर हे इसवी सनापूर्वीचं शहर आहे. 2000 सालापेक्षा जास्त त्याचा इतिहास आहे. आणि इसवी सन 800 मध्ये कोल्हापुरात सापडलेल्या काही गोष्टी असतील, याला अनुसरून हा विकासाचा मुद्दा म्हणून आपण कसं सांगाल, काय सांगाल? नमस्कार प्रेक्षको, कोल्हापूरचा इतिहास हा ऐतिहासिक पद्धतीने पाहिला तर इसवी सन 800 सालापासून खऱ्या अर्थाने सुरुवात होते. बरोबर. याच्यामध्ये ब्रह्मपुरी टेकडीच्या आसपास असलेली संपूर्ण व्यापारी जे केंद्र होतं, जे चायना इथपर्यंत ते व्यापाराशी संबंधित असलेलं कोल्हापूर शहर. बरोबर. त्यानंतर इतिहास पाहिला तर शिवकालीन शहर म्हणून जे काय आपण उदयास आलो आणि कोल्हापूरचं महत्व आदिलशाही काळामध्ये आणि महाराजांच्या काळामध्ये कशा अर्थानं होतं हे सर्वांना ज्ञात आहे. मी इतिहास काय संपूर्ण सांगत बसणार नाही, कारण इतिहासावर जास्त न जाता त्या इतिहासातल्या काही गोष्टी आपण फक्त एक विकासाच्या दृष्टीने घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये भौगोलिक परिस्थिती कोल्हापूरची पाहिली तर हे एक तळ्याचं गाव म्हणून प्रसिद्ध होतं पूर्वकालीन याच्यामध्ये. बरोबर. ज्याच्यामध्ये रंकाळा असू दे, गांधी मैदान असू दे, जिथे पद्माळा असू दे, अशी वेगवेगळी ही तळी होती. ही एक कॅचमेंट एरिया होता, ज्याच्यामध्ये संपूर्ण पाणी हे पावसाचं तिथे साठवलं जायचं आणि त्याचा उपयोग आपण संपूर्ण त्या राज्याकरता व्हायचा. जे काय राज्याची लिमिटेशन्स असतील. बरोबर. शाहू महाराजांनी खऱ्या अर्थानं कोल्हापूरला एक वेगळं स्वरूप दिलं. बरोबर. जे ब्रिटिश काळामध्ये एक नामवंत शहर म्हणून पुढे आलं. आणि ज्याच्यामध्ये शाहू महाराजांनी महाराजांना मिळालेलं त्यांच्या आयुष्यातलं आयुष्यमान पाहता 22 ते 24 वर्षामध्ये जो काय प्लॅनिंग केलं, ते प्लॅनिंग 150 ते 200 वर्ष टिकेल अशा आजपर्यंतचं प्लॅनिंग त्यावेळेला केलं. आणि त्याचा उपभोग कोल्हापूरची आम्ही जनता आजपर्यंत घेतोय असं मला वाटतं, कारण त्याच्यावरच आपण जगतो. त्यानंतर त्याच्यामध्ये जे काय प्रगती झाल्या
त्या त्या काळारूपानं तेवढ्या झाल्या नाहीत. एका राजानं 22 वर्षात केलेल्या गोष्टी 200 वर्ष आपण जो घेतो, उपभोगतो आणि एखादे आमदार, खासदार 20-20, 25-25, 30-30 वर्ष काम करा. राज्य करतात. मग त्यांची डेव्हलपमेंट किती असायला पाहिजे याचा जर साधारण ठोकताळा पाहिला तर आज कोल्हापूर त्या अर्थाने फार मागे पडलेला आहे. जे आहे ते राजश्री शाहू महाराजांचीच देणगी आहे असं मी मानतो. बरोबर. थोडस थांबू का? या कोल्हापूरचेच आम्ही या कोल्हापूरचेच आहोत. एक गोष्ट सांगतो साहेब, पूर्वी आम्ही ज्यावेळेला लहान होतो त्यावेळेला निळू फुले इथं शूटिंगला यायचे. त्यांच्या तोंडातून एक वाक्य मी नेहमी ऐकलंय. ज्या वेळेला म्हणजे इथं कोल्हापूर हे शूटिंगचं शहर होतं. शांतकिरण स्टुडिओ असेल, जयप्रभा स्टुडिओ असेल, आता काळाच्या ओघात ते दोन्ही नष्ट झाले. ते काय म्हणायचे, याच्यावरून आम्हाला कोल्हापूर किती राजर्षी शाहू महाराजांनी सगळ्या अर्थानं बांधलेलं आहे आणि त्याचा कसा चौफेर विकास होतोय हे आम्हाला दिसून यायचं. आम्हाला फार आनंद वाटायचा लहानपणी शाळेला जाताना. एक गोष्ट अशी आहे, निळू फुले मला त्या हॉटेल विजय आणि काय प्राजक्त असं काहीतरी एक हॉटेल होतं, त्या हॉटेलमध्ये बसायचं आणि तिथून आम्ही शाळेला जाताना त्यावेळेला ते असे बोलले, बाळांनो कोल्हापूरला यायचं म्हणजे आम्हाला फॉरेनला जायची गरज नाही. आम्ही कोल्हापूरला येतोय हे कुठल्या ती परदेश दौरा करतोय असं वाटतंय आम्हाला. म्हणजे मुंबई पुण्यावरनं कोल्हापूरला येणं हे परदेश दौरा केल्या इतपत आम्हाला त्याचा आनंद वाटतो. ही होती राजर्षी शाहू महाराजांची देणगी. सर त्रास दिला. त्यानंतर महाराजांच्या काळानंतर कोल्हापूर खऱ्या अर्थानं जर प्रगतिशील झाला असेल तर ते सहकार क्षेत्रावर झालं. करेक्ट. आणि सहकार क्षेत्रामध्ये ज्या गोष्टी त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी कोल्हापूरला दिल्या किंवा बरोबर. ज्या करण्याचा प्रयत्न केला गेला तर त्यात जे आपले सहकार क्षेत्रातले नामवंत जे काम करत होते ते खऱ्या अर्थाने त्याला चालना देत होते. आणि बरोबर. त्या पद्धतीने त्यांनी साखर कारखाने असू देत, उत्पादने असलेले डेरे असू देत, यांच्या प्रगती करत गेले ते. आणि याच्या आधारे कोल्हापूरची आर्थिक सुबत्ता ही त्यावर टिकून राहिली. आता कसं आहे की पुणा, मुंबई, बेंगलोर ह्या ठिकाणी मोठ्या मोठ्या आज कंपन्या झालेल्या आहेत. बरोबर. त्याच्या आधारावर हे त्यांची सिटीचं आर्थिक सुबलता ही अवलंबून असते. बरोबर. परंतु कोल्हापूरची सुबलता ही नेहमी याच्यामध्ये आर्थिक पाठबळ हे ॲग्रिकल्चर बेस राहिलेलं आहे. Correct. आणि ॲग्रिकल्चर बेस राहणार. बरोबर. कारण त्या उद्योगामध्ये कोल्हापूर इतकं हे झालेलं आहे, यशस्वीरित्या हे आपलं सिद्ध केलेलं आहे. गुळ असू दे, चप्पल असू दे, वेगवेगळ्या व्यवसायामध्ये. तर त्यानं संपूर्ण जगामध्ये त्याचा आज आपण हे पाहतो. बरोबर. आता राहिली गोष्ट काय की कोल्हापूरची आजची परिस्थिती जी आहे ती काय आहे. तर कोल्हापूरची आजची परिस्थिती जर टाउन प्लॅनिंगच्या दृष्टी बघितली तर जैसे ती आहे. बरोबर. म्हणजे कोल्हापूरचा पहिला विकास आराखडा झाला 1977 साली. बरोबर. आणि सुदैवाने त्या काळामध्ये कोल्हापूरचं एक प्रशासक म्हणून द्वारकानाथ कपूर त्यांच्या आयुक्त म्हणून आले आणि त्यांनी बऱ्या अर्थाने आजही त्यांचं नाव घेतलं जातं की त्यांनी बऱ्या अर्थाने तो विकास आराखडा त्यातल्या असलेल्या गोष्टीप्रमाणे राबवला. म्हणजे तुम्हाला मी कुणाचं नाव घेण्यास इच्छुक नव्हतो फक्त शाहू महाराजांच्या व्यतिरिक्त. परंतु मला हे का सांगावं लागलं तर त्या विकास आराखड्यामध्ये असलेली ताकद एवढी मोठी असते आणि त्याला जर अधिकारी चांगला मिळाला तर त्याचा कायापालट कसा होऊ शकतो हे त्याचं ज्वलंत उदाहरण आहे, जो पहिला विकास आराखडा. बरोबर. बरोबर. त्यानंतर दुसरा विकास आराखडाही झाला परंतु तो तेवढ्या ताकदीने अंमलात आणला गेला नाही. बरोबर. म्हणजे आराखड्याचं जे टाउन प्लॅनिंगच्या दृष्टीने जे महत्व आहे आणि सगळ्यांच्या विकासाच्या दृष्टीने जे महत्व आहे ते महत्व अत्यंत मोठं आहे. बरोबर. कारण आराखडे आतापर्यंत 77 ते 2025 हे 20 वर्षांनी जरी पकडले तर चौथा आराखडा व्हायला पाहिजे होता. आज कोल्हापूरचा फक्त तिसरा आराखडा करण्याच्या तयारीत आहे. म्हणजे ह्या शहराला पाहिलं गेलं तर 2 आराखड्यापासून वंचित ठेवले गेले आणि त्यामुळं त्याची डेव्हलपमेंट सुद्धा तेवढी खुंटलेली आहे असं माझं मत आहे.
आणि पहिल्या विकास आराखड्यातली काही डेव्हलपमेंट झाल्या, काही नाही झाल्या. दुसऱ्या आराखड्यातल्या तर बिलकुल जवळजवळ कमी प्रमाणात झाल्या. या सगळं पाहता जर आराखड्यामध्ये जागा फक्त आरक्षित करणे, उठवणे एवढं हा व्यवसायच होत असेल तर त्याला काय अर्थ नाही आहे. कोल्हापूर ही खऱ्या अर्थाने जर तुम्हाला व्यवस्थितरित्या एक चांगली सिटी, एक सिटीप्रधान सिटी म्हणून जर उदयास आणायचं असेल सर्व सुविधा तर सर्व सुविधांचं विकास आराखडा हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि विकास आराखड्याविषयी जनतेला बिलकुल, सामान्य जनतेला त्याचं हे माहिती नसतं की आराखडा काय आहे, काय नाही आहे. बरोबर. तर त्याच्यावर संपूर्ण शहराचा चेहरामोहरा अवलंबून असतो. आणि तो चेहरामोहरा जर बदलायचा असेल तर विकास आराखड्यामध्ये तशा तरतुदी आणणं गरजेचं आहे. आणि माझं एक आर्किटेक्ट म्हणून असं ठाम मत आहे की टाउन प्लॅनिंगच्या इतर याच्यामध्ये सिटीमध्ये मोठमोठ्या इमारती किंवा कुठली डेव्हलपमेंट जी आहे ती झपाट्याने होते. पुन्हा शहर झपाट्याने वाढलं ती लोकांना डेव्हलपमेंट दिसते, तर माझ्या दृष्टीने ती भकास डेव्हलपमेंट आहे. तसंच मुंबईमध्ये झालेलं आहे. ही डेव्हलपमेंट अपेक्षित नाही आहे. त्याला तुम्हाला जर का डेव्हलपमेंट करायची असेल तर त्या लोकसंख्येच्या आधारावर आवश्यक असणारे क्षेत्र आणि त्यापासून उपलब्ध असणाऱ्या सुविधा यांचा ताळमेळ घातल्याशिवाय तुम्हाला डेव्हलपमेंट योग्य पद्धतीने होऊ शकत नाही. बरोबर, बेसच आहे तो. तर हा बेस संपूर्ण टाळून आजपर्यंत आराखडा असू दे, रिजनल प्लॅन असू दे, ह्या गोष्टी अंमलात आणल्या गेल्या. त्यामुळं हा कोल्हापूरचा विकास होऊ शकत नाही असं माझं ठाम मत आहे. बरोबर. याला प्रॉपर तुम्ही डायरेक्शन्स दिल्याच पाहिजेत. जे झालेल्या चुका आहेत, आम्ही तर माझ्या आर्किटेक्ट इंजिनियर असोसिएशन असू दे, आमचं आर्किटेक्ट कोल्हापूर चॅप्टर असू दे, यांना विनंती केलेली आहे की हे जर विकास आराखड्यामध्ये आणि रिजनल प्लॅनमध्ये जर दुरुस्त्या करणार नसतील शासन, तर सरळ तुम्ही आता सर्किट बेंच आपल्या कोल्हापुरात झालेला आहे, या झालेल्या चुका संपूर्ण बेंचमध्ये दाखल करूया. आणि याच्या माध्यमातून आपण कोल्हापूरची जी काय खऱ्या अर्थानं जे स्वरूप व्हायला पाहिजे ते येऊ शकतं, हे त्याच्यातून निश्चितपणे येईल. आता तीर्थक्षेत्र पर्यटन म्हणा किंवा कोणतेही पर्यटन म्हणा, यांना लागणाऱ्या सुविधा तेवढ्याच महत्वाच्या आहेत. बाहेरून लोक येतात, त्यांना तुम्हाला साध्या टॉयलेट्स देता येत नसतील नाही तर ते एक प्रकारे हा लांछन आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की जर तुम्ही एवढे पैसे खर्च करून बेसिक सुविधा देता येत नसतील तर त्या गोष्टी चुकीच्या आहेत. मी जरासं आपल्याला थांबवतो. आपण जो विषय काढला की कोल्हापूरचं धार्मिक क्षेत्र या अर्थानं होणारा जो विकास आहे हा पूर्णपणे खंडित करण्याचं काम केलंय की काय असं वाटावं, अशी आजची परिस्थिती आहे. दिवसाला म्हणजे शनिवार रविवार या दिवशी बघतो आपण लाखो पर्यटक कोल्हापुरात येतात, पण त्यांना एक दिवस इथं राहायचं त्यांच्या आर्थिक मर्यादेत आणि मग देवदर्शन घ्यायचं, दुसऱ्या दिवशी पुन्हा देवदर्शन घेऊन परत मार्गस्थ व्हायचं. असं झालं तर या शहरामध्ये या सुविधा नाहीत. केवळ याच असं म्हणतोय असं नाही, तर साध्या महिलांना इथं असणाऱ्या सुविधा ज्या आहेत त्याही सुविधा नाहीत. त्यानंतर गाड्या पार्क करण्याच्या सुविधा कुठं नाहीत. हे सगळं काही जे आहे हे भगवान भरोसे आहे. इतके वर्ष म्हणजे 75 वर्षात म्हणून आपण 47 पर्यंत आतापर्यंत फारशा काही सुविधा या शहरानं बघितलेल्या नाही की ज्या बाहेरून येणाऱ्या जे पर्यटक असतील या पर्यटकांची इथं 1 लाखभर पर्यटकांची सोय सहज व्हावी अशी आजची परिस्थिती नाही आहे. तर या संदर्भात काम करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. सर, दुसरी गोष्ट कसं आहे की व्यवसाय वाढला किंवा व्यवसाय वाढीच्या दृष्टीनं जर प्रयत्न झाले तर आर्थिक सुबलता येते. बरोबर. आणि कोल्हापूरची आजची परिस्थिती जर बघितली तर कोल्हापूरचा युवक हा शहर सोडून इतर ठिकाणी जातोय. म्हणजे पुन्हा मुंबई ठिकाणी आपलं स्थलांतर करतो. आम्हाला अशी आता भीती वाटायला लागली की हे शहर आता रिटायर्ड सिटी म्हणून म्हणजे विना पोरं इथं राहणार आहात का? कारण इथले व्यवसाय जर काय तुम्ही वाढू शकत नसतील
तर पोरांनी करायचं काय हा जगा- विषय सगळ्यात मोठा आहे. जगाबरोबर तुलनेनं असणारा IT पार्क असेल, आता इतके वर्षात आपण एक IT पार्क डेव्हलप करायसाठी आता कुठेतरी जागा मंजूर होते. हे सगळंच फार कोल्हापूरला मागं येणार आहे. इथल्या केवळ तोच एक भाग असं माझं म्हणणं नाही, पण सर्वार्थानं सगळ्या क्षेत्रातील उद्योग इथं जर भरभराटीस आले तरच इथल्या युवकांना त्यांच्या ह्याच्याप्रमाणे उद्योग मिळेल, व्यवसाय मिळतील. पण ते आज दुर्दैवानं घडत नाही.